तर सोलापूरमधून पुढची बातमी आहे। सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांचे समर्थक बबनराव शिंदे, राजन पाटील, यशवंत माने हे भाजपच्या वाटेवर आहेत। त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा देखील तिथे होतीये। अशामध्येच पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। बबन शिंदे यांचे बंधू माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या निवासस्थानी ते बैठकही घेणार आहेत अशी माहिती मिळते। त्याचबरोबर सोलापुरात देखील पदाधिकाऱ्यांसोबत भरणे हे संवाद साधणार आहेत। त्यामुळे पक्षातील गळती रोखण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने भरणे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांच्याशी। वीरेंद्र, नेते भाजपच्या वाटेवर चाललेले आहेत, त्यामुळे आता दत्ता मामा भरणे हे तिथे सोलापूर दौऱ्यावर आहेत, काय सांगाल? प्रियंका, राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात बिकट आहे आणि त्यातच भाजप प्रवेश जे आहे, भाजपमधलं इनकमिंग ते चालू आहे। आणि सद्यस्थितीमध्ये हे जे मातब्बर नेते जे आहेत राष्ट्रवादीचे खंदे समर्थक, शरद पवार गटाचे असो किंवा आता अजित पवार गटामध्ये जे आहेत ते भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहे अशी चर्चा चालू असतानाच कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी हा सोलापूर दौरा आज आहे त्यांचा आणि संजय मामा शिंदे माजी आमदार माड्याच्या करमाळ्याचे त्यांच्या या फार्म हाऊसवर हा संवाद मेळावा असणार आहे, चर्चा होणार आहे आणि जे डॅमेज कंट्रोल आहे ते कसं करता येईल त्याच्यावर पुढची रणनीती ठरणार आहे। प्रियंका, निश्चितच वीरेंद्र, आता पुढे काय नेमकी रणनीती ठरते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असो, तुम्हाला दिवाळीच्या देखील खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। सोलापुरामध्ये चक्क भाजपचे कार्यकर्तेच भाजपच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलनाला बसलेत। जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र आता या काँग्रेसच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला देखील त्यांनी विरोध केलाय। घोटाळ्यामध्ये बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांचा जाहीर निषेध अशा आशयाची फेसबुकवर देखील त्यांनी पोस्ट करत आंदोलन केलं। त्यामुळे आता या 4 माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाला किती विरोध होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।